सर्वांना सप्रेम जय भीम. वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म, द्वितीय खंड, भाग 3. यामधील चौथा पाठ, बिंबिसार नरेशाची धम्मदीक्षा. राजगृह ही मगध नरेश बिंबिसार याची राजधानी. जटिलांनी मोठ्या संख्येने धम्मदीक्षा ग्रहण केल्याची वार्ता राजगृही पसरली तेव्हा नगरीत सर्वतोमुखी तथागतांचाच विषय होता. बिंबिसाराला नगरीत तथागतांच्या आगमनाची वार्ता समजली. कट्टर सनातनी आणि दृढ इच्छाशक्ती असलेल्या जटिलांचे मनपरिवर्तन हे काही सोपे सरळ काम नव्हते. खरेच हे काही सोपे कर्म नव्हते. बिंबिसार स्वतःशीच बोलला, तो निश्चितच तथागत अहर्त सम्यक संबुद्ध आहे. तो विद्या आणि आचरणाने पवित्र आहे. त्याला सुगती प्राप्त झाली आहे. त्याला सांसारिक यथार्थाची जाणीव आहे. तो श्रेष्ठतम आहे. तो मनुष्य मात्रांचा मार्गदाता आहे. तो देव आणि मनुष्याचा शास्ता आहे. त्याला सत्याचे ज्ञान झाले आहे. तो सत्याचीच शिकवण देत असेल म्हणूनच त्याला हे मनपरिवर्तन शक्य झाले आहे. तो आदिकल्याणाच्या, मध्यकल्याणाच्या आणि अंतिकल्याणाच्या धम्माचीच दीक्षा देत असेल. तो धम्मभाव आणि वाणी या दृष्टीने श्रेष्ठ असाच धम्म असणार. तो निर्मल, पवित्र आणि परिपूर्ण अशा जीवनाच्या मार्गाचीच घोषणा करीत असणार. अशा दिव्य पुरुषाचे दर्शन निश्चितच कल्याणकारी असेल. 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थासमवेत मगध नरेश बिंबिसार तथागत जेथे वास करीत होते तेथे गेला. निकट गेल्यावर त्याने तथागतांना विनम्र अभिवादन केले. तो तथागतांनिकट आसनास्थ झाला. त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांपैकी काहींनी तथागतांना विनम्र अभिवादन केले आणि तथागतांनिकट आसनस्थ झाले. काहींनी कर जोडून वंदन केले आणि ते आसनस्थ झाले. काहींनी आपला आणि गोत्राचा परिचय दिला आणि आसनस्थ झाले. काही तथागतांनिकट नुसतेच आसनस्थ झाले. मगधच्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांनी उरुवेला काश्यपाला तथागतासमवेत श्रमण संघात पाहिले. हे कसे घडले ते विचार करू लागले. हा श्रेष्ठ श्रमण उरुवेला काश्यपाच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन तर व्यतीत करीत नाही ना? अथवा उरुवेला काश्यप या श्रेष्ठ श्रमणांच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन तर व्यतीत करीत नाही ना? कोण कोणाच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन व्यतीत करीत आहे या भ्रमात ते होते. तथागताने मगधवासी 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांच्या मनाच्या भावना जाणल्या. तथागत उरुवेला काश्यपाला उद्देशून म्हणाले, तू काय पाहिलेस म्हणून अग्निपूजेचा त्याग केला आहेस? असे काय घडले म्हणून तू अग्निहोत्राचा त्याग केला आहेस? काश्यप उत्तरला, यज्ञापासून रूप, गंध, ध्वनी, रस आणि स्पर्शाची अपेक्षा केली जाऊ शकते. मला हे समजले की या सर्व बाबी अमंगल आहेत. तेव्हा मला यज्ञ, याग, आहुती, बळी यात कोणतीही रुची राहिली नाही. परंतु तुला काही आपत्ती नसेल तर हे कसे घडले ते सांगावे. तथागत म्हणाला. त्यानंतर श्रद्धेय उरुवेला काश्यप आपल्या स्थानी उठून उभा राहिला. त्याने आपल्या खांद्यावर चिवर व्यवस्थित धारण केले. तथागतांना चरणवंदना केली आणि म्हणाला, माझा शास्ता तथागत आहे. मी तथागतांचा अनुगामी आहे. त्यानंतर 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांना उरुवेला काश्यप श्रेष्ठ श्रमणांच्या शासनाधीन श्रेष्ठ जीवन जगतो आहे हे समजले. तथागतांना त्या 12 लक्ष मगधवासी ब्राह्मण आणि गृहस्थांच्या हृदयाच्या भावना जाणवल्या. तथागताने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला. ज्याप्रमाणे स्वच्छ श्वेत निर्मल वस्त्र कोणताही रंग चटकन ग्रहण करते, त्याचप्रमाणे मगध नरेशाच्या प्रभुत्वाखाली त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहस्थांनी शांतचित्ताने निर्मल पवित्र असा धम्म ग्रहण केला. 1 लक्ष लोकांनी धम्माचे उपासक होण्याचे स्वीकारले. मगध नरेश श्रेणीय बिंबिसार त्या दृश्याचा साक्षी होता. त्याला धम्मज्ञान प्राप्त झाले होते. त्याने अनिश्चयावर मात केली होती. त्याने चिकित्सा विजित केली होती. त्या श्रेष्ठ जीवनाची प्राप्त झाली होती. असा बिंबिसार तथागतांना म्हणाला, तथागता, मी पूर्वायुष्यात राजपुत्र असताना माझ्या 5 आकांक्षा होत्या. त्या 5ही आकांक्षांची आता पूर्ती झाली आहे. पूर्वायुष्यात हे तथागता, मी
राजपुत्र असताना माझा राज्याभिषेक व्हावा ही माझी प्रथम आकांक्षा होती. तथागता ती आता पूर्ण झाली आहे. त्यानंतर सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात यावेत ही माझी दुसरी आकांक्षा होती. तथागता माझी दुसरी आकांक्षा पूर्ण झाली आहे. मी तथागतांच्या सेवेत उपस्थित व्हावे ही माझी तिसरी आकांक्षा होती. तथागता माझी तिसरी आकांक्षा पूर्ण झाली आहे. तथागतांनी मला धम्मोपदेश द्यावा ही माझी चौथी आकांक्षा होती. तथागता माझी चौथी आकांक्षा पूर्ण झाली आहे. त्या तथागतांचा धम्म मला आकलन व्हावा ही माझी पाचवी आकांक्षा होती. तथागता माझी पाचवी आकांक्षा पूर्ण झाली आहे. तथागता या माझ्या 5 आकांक्षा होत्या. राजपुत्र असताना मी या आकांक्षा मनी धरल्या होत्या. त्या आकांक्षाची तथागता आता पूर्ती झाली आहे. अद्भुत आहे तथागता, हे सर्व अद्भुत आहे. जसे कोणी डोक्यावर उभे असेल त्याला सरळ करावे, जे गुपित असेल ते व्यक्त करावे व पथभ्रष्टाला पथप्रदर्शन करावे, तमात दीप प्रज्वलित करावा, चक्षुहीनांना दृष्टी लाभ व्हावा, अशा प्रकारे तथागतांनी विविध मार्गांनी धम्मोपदेश केला आहे. हे तथागता, मी तुला शरण येतो, मी धम्माला शरण येतो, मी संघाला शरण येतो. आजपासून माझ्या देहात प्राण असेपर्यंत तथागताने मला शरणागत मानावे आणि उपासक म्हणून स्वीकारावे.